15 किलोमीटरचा प्रवास, पण शाळेत पोहोचेपर्यंत 2-3 वेळेस उलटी. ऐकायला थोडं विचित्र वाटतंय ना? पण माझ्याकडे उपचारासाठी आलेल्या एका 26 वर्षीय शिक्षिकेची ही खरी गोष्ट आहे. शाळा घरापासून 15 किलोमीटर अंतरावर होती. बसमध्ये बसल्यानंतर काही वेळातच तिला मळमळ चालू व्हायची आणि त्यानंतर शाळेत पोहोचेपर्यंत 2-3 वेळेस उलटी व्हायची. त्यामुळे शाळेत पोहोचल्यानंतरही तिला अशक्तपणा वाटायचा, अस्वस्थपणा जाणवायचा. त्याचबरोबर वर्गात शिकवताना नीट लक्षही लागत नव्हते. अँटासिड आणि उलटी थांबवण्याच्या गोळ्या घेण्याचा तिला आता कंटाळा आला होता, कारण त्यामुळे काहीच उपयोग होत नव्हता. मग ती माझ्याकडे आली. मी तिची सविस्तर केस जाणून घेतली. त्याचबरोबर तिची प्रकृती, तिची पर्सनॅलिटी ही समजून घेऊन नक्सोमिका हे तिच्यासाठी योग्य मेडिसिन ठरले. 15 दिवसाच्या फॉलोअप मध्ये तिने सांगितले की आता तिचा त्रास बराच कमी झालेला आहे आणि पुढील 4 महिन्यामध्ये तिचा बस लागणे ही तक्रार पूर्णपणे बंद झाली. आज ती कोणत्याही त्रासाशिवाय रोज शाळेत जाते. ना मळमळ ना उलटी. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आजपर्यंत हा त्रास पुन्हा उद्भवलेला नाही. अर्थात प्रत्येक व्यक्तीची लक्षणं आणि कारणं ही वेगळी असतात. त्यामुळे होमिओपॅथीमध्ये उपचारही त्यानुसार निवडले जातात. थँक्यू.